शाहूवाडी तालुक्यातली आणि शिरा तालुक्याच्या हद्दीमध्ये जवळपास एक अभयारण्याच्या मंजुरीसाठी त्या काळामध्ये 6 गावांचा त्यामध्ये समावेश होता आणि त्या गावच्या लोकांनी आपली जमिनी देण्यास संमती दिली। त्याच्यामधल्या शासनाचं पुनर्वसन करायचं हा सगळा विषय होता आणि या सगळ्या लोकांच्या त्यागामुळे त्यांच्या सहकार्यामुळे स्वतः बेघर झाली, भूमिहीन झाली, पण त्याने तो प्रकल्प व्हावा, ते अभयारण्य व्हावं यासाठी प्रयत्न केले। पण शासनाच्या ठिकाणी जवळपास गेले 28 वर्ष त्याचा जो सगळा पुनर्वसनाची बाब होती त्यांनी प्रयत्न ठेवले। पहिल्या ठरताना त्या आपला अंतिम निवाडा जो असतो त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख होता, प्रत्येक कुटुंबाला त्या ठिकाणी घरं द्यायची, घराच्या बांधकामाला त्याने 1,60,000 रुपये द्यायचे आणि प्लस जे 3 टप्पे होते, काही भूमिहीन होते, काही छोटे शेतकरी, काही मोठे शेतकरी, यांना त्या प्रमाणात त्यांना जमीन द्यायची कसायला। यामधलं कुठलंही यांचं आश्वासन गेले 28 वर्ष या वन खात्यानं, या महसूल खात्यानं किंवा या सरकारनं ते अजिबात पूर्ण केले। जवळपास आता गेले 22-23 झालं की सगळी लोक त्या ठिकाणी, त्या 6 गावातील लोक, निवळ, ढाकाळ, तनाळ, कुल्याची वाडी, सोनरे, धनगरवाडा, चांदेल, ह्या सगळ्या लोकांच्या ठिकाणी गेले 25-26 झाले त्या ठिकाणी मूळ ठिकाणी आज 30 माणसं या ठिकाणी आज बेघर झालेले आहेत, त्यांना नावाला घरं दिलेले आहेत, त्यांच्या घराचे पैसे मिळालेले नाहीत आणि आज स्वतः ते जमिनीचे मालक आज कुठंतरी इतर ठिकाणी जाऊन दुसऱ्याच्या शेतामध्ये मजुरी करतात, अशा विधीची अवस्था निर्माण झालेली आहे। त्यांच्या मागण्या माफक आहेत, त्यांच्या मागण्या योग्य आहेत, ज्या ज्या शासनाने त्यांना कमिटमेंट दिली होती ती पूर्ण करावी, त्यांची एवढीच अपेक्षा आहे। प्रत्येकाला या ठिकाणी घराचे पैसे 100% मिळाले पाहिजेत, प्रत्येकाला जमिनी मिळाल्या पाहिजेत आणि पूर्णपणे शासनाची चाल ढकल, वन खात्यानं म्हणायची आमची अडचण नाही, हा विषय महसूलचा आहे, महसूल म्हणायचा हा विषय आमचा नाही, वन खात्याचे शेवटी महसूल असलं, वन खातं असलं, हे सगळे विभाग हे शासनाच्या खालीच येतात। त्यामुळं शासनाने ठिकाणी या विषयावरती तातडीची एक सचिव स्तरावरती सगळे अधिकारी सगळ्यांची बैठक त्यांनी आयोजित करावी आणि त्यांनी महिन्याभराच्या आत त्यांनी तो प्रश्न निकाली काढावा, अन्यथा त्यांच्या आंदोलन ठिकाणी एका मोठ्या प्रमाणात ते आंदोलन त्या ठिकाणी करण्याची आमची मानसिकता आहे आणि जोपर्यंत यांच्या जमिनी नावावर होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहील, अशा प्रकारची भूमिका आमच्या पक्षाने घेतलेली आहे। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।